नमस्कार प्रजापक्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. आज दिनांक 30 नोव्हेंबर. आजच्या तारखेमध्ये पुण्यामध्ये काही घटनाक्रम घडलेला आहे. त्या घटनाक्रमांवर जाण्या अगोदर त्या घटनाक्रमाची पार्श्वभूमी आपण थोडी पाहूया. आपल्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. अतिशय मोठ्या उत्साहात मतदारांनी यावेळेस मतदानाच्या या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. निश्चितच मतदानाची जी टक्केवारी आहे मोठ्या प्रमाणात वाढली. याचा परिणाम कोणत्या राजकीय पक्षाला मिळाला, कोणत्या राजकीय पक्षाला त्याचा फायदा झालेला नाही आहे, कोणत्या राजकीय पक्षाचे काय नॅरेटिव्ह होते, हा विषय थोडा बाजूला ठेवूया. परंतु एवढं नक्की आहे की या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. मतदान झालं. 23 तारखेला मतदानाचे निकाल आलेत. 23 तारखेला मतदानाचे निकाल आल्यानंतर साहजिकच ज्या प्रकारे निकाल अपेक्षित होता विरोधकांना, कारण मागील 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुतीचं सरकार राज्यामध्ये होतं. महायुतीच्या विरोधकांना अर्थात महाविकास आघाडीला हा निकाल काही पचनी पडलेला नाही आहे. आणि साहजिकच आहे, जेव्हा एखाद्याच्या निकाल पचनी पडत नाही तर त्याचा तो खापर कोणावर तरी फोडण्याचा प्रयत्न करतो. कारण की राजकीय पक्षाचे नेते सहसा पराभवाचा खापर स्वतःवर फोडण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. तर भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे म्हणतो की विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा EVM चांगली असते, विरोधक जेव्हा हारतात तेव्हा EVM खराब असते. त्याचप्रकारे कुठंतरी महाविकास आघाडी यांनी EVMवर आपल्या पराभवाचं खापर फोडलेलं आहे. आता हा झाला त्यांचा विषय महाविकास आघाडीचा. हा ज्या प्रकारे पराभव महाविकास आघाडीला पचनी पडलेला नाही, तशाच प्रकारचा काही हा पराभव राज्यातील आणि देशातील काही इंटेलेक्च्युअल जे लोक आहेत, जे मूळ विचारधारेच्या विरोधामध्ये, ज्याला आपण वामपंथी विचारधारा म्हणू, त्या वामपंथी विचारधारेलाही हा निकाल कुठेतरी पचनी पडलेला नाही आहे. आता हाही विषय आपण बाजूला ठेवू. मध्यंतरीच महात्मा फुले यांचा एक कार्यक्रम झाला आणि पुण्यामधलं फुलेवाडा म्हटलं की अतिशय प्रसिद्ध वास्तू आहे, ते ऐतिहासिक वास्तू आहे, ज्याचा संबंध महात्मा फुले यांच्याशी येतो. त्या फुलेवाड्यामध्ये पुण्यातीलच एक सामाजिक कार्यकर्ता, ज्यांचं वय अंदाजे 95 वर्ष त्याच्या जवळपास असेल, त्यांनी लोकशाही संकटात आहे, निवडणुका संकटात आहे, अशा आशयाचे विषय घेऊन आत्मक्लेश आंदोलन नावाचं एक आंदोलन छेडलं. आता हे आंदोलन कोणाच्या पराभवामुळे झालं, या आंदोलनाला दिशा कुणाच्या पराभवामुळे मिळाली आणि कोणाच्या विजयामुळे मिळाली हे सांगण्याची विशेष आवश्यकता नाही. परंतु त्यांनी 28 तारखेला ते आत्मक्लेश नावाचं एक आंदोलन छेडलं. आता त्या आंदोलनाला निश्चितच काही संघटनेचे पदाधिकारी आणि बाबा आढाव नावाचे सामाजिक कार्यकर्ता जुडले. त्यांनी 28 तारखेपासून हे आंदोलन छेडलं. आजचा सलग 3रा दिवस होता. आता आजचा 3रा दिवस होता. 2 दिवस त्या आंदोलनाकडे कुणी वाकूनही सुद्धा पाहिलं नाही. ज्या प्रकारे अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे बसले होते, पोलिसांचा लाठीचार्ज झाला अशी अफवा ज्या प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये पसरवल्या गेली किंवा कदाचित झालंही असेल, त्यानंतर आंदोलन कुठंतरी गुंडाळण्याच्या दिशेनं होतं. परंतु त्या आंदोलनाला नंतर लगेच NCPचे शरद पवार गटाचे जे प्रमुख होते शरद पवार यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. त्यानंतर ते जे आंदोलन आहे संपूर्ण राज्यामध्ये मोठं व्हायला सुरुवात झाली. त्याचप्रकारे आज दिनांक 30 नोव्हेंबरला NCPचे शरद पवार यांनी अगदी सकाळीच बाबा आढाव यांच्या त्या आंदोलनस्थळी भेट दिली. आता शरद पवारांनी बाबा आढाव यांना भेट देणे ही अतिशय महत्त्वाची बाब नाही आहे. परंतु आता राज्यामध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला
आता विषय राहिलेले नाही आहेत, कारण सरकारही स्थापन झालेलं नाही आहे. काहीतरी मुद्दा हवा, तर यासाठी कदाचित शरद पवार गेले असावेत. त्याच्या पाठोपाठ NCPचे म्हणजे खऱ्या NCPचे अजित पवार आंदोलनस्थळी गेले. त्यांनी ज्या प्रकारे बाबा आढाव यांच्या साक्षात समोर असताना ज्या प्रकारे आंदोलनाला उद्देशून साक्षात म्हणजे एखाद्याच्या आंदोलनस्थळी गेल्यानंतर त्याची किमान तब्येत कशी आहे, काय आहे, त्याचं समर्थन करण्यासाठी जात असतात. परंतु ज्या प्रकारे अजित पवारांनी आंदोलनस्थळी जाऊनच कुठंतरी आत्मक्लेश आंदोलनाचे खरे वाभाडे काढण्याचा प्रयत्न केला. आता कदाचित तुम्ही अजित पवारांचं त्या आंदोलनाला दिलेल्या भेटीचं पूर्ण जर क्लिप बघितली तर तुम्हाला नक्कीच कळेल की ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की तेलंगणामध्ये कशा प्रकारच्या योजना आणल्या आहेत. बाबा आढाव ज्या प्रकारे म्हणतात की सरकारी पैशांचा अपव्यय होतोय, निवडणुकीच्या तोंडामध्ये असताना मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होतोय. ज्या प्रकारे EVMचा विषय आला की EVMचा कुठंतरी दुरुपयोग होतोय, सरकार आणण्यासाठी कुठंतरी EVM फायदेशीर ठरलं, सत्ताधाऱ्यांनी EVMचा गैरवापर केला. त्यावर अजित पवारांनी जे भाषण केले ना, निश्चितच बाबा आढाव यांच्या आत्म्याला क्लेश देणारं ते भाषण आहे. आता साहजिकच आहे, शरद पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली तर अजित पवारांचे कुठेतरी जाणं तिथं आवश्यकच होतं. कारण अजित पवार नेहमी म्हणत आले आहेत, आम्ही पुरोगामी विचारांचे वारसदार आहोत. परंतु अजित पवारांनंतर उद्धव ठाकरेही त्या आंदोलनस्थळी जाणं आणि साक्षात उद्धव ठाकरेच्या हातून पाणी पिऊन बाबा आढाव हे 95 वर्षाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी उपोषण त्यांचं थांबवलं. आता याचा अर्थ काढण्याचे अनेक अर्थ निघू शकतात. ज्या प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव असतील, यांनी एक प्रकारे महायुती सरकारला ज्या प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता, तशाच प्रकारचं हे आत्मक्लेश आंदोलन होतं काय? नेमकं बाबा आढाव यांना साध्य काय करायचं होतं आणि सिद्ध काय करायचं होतं? हा पुण्यातीलच नाही, राज्यातीलच नव्हे तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाही कदाचित प्रश्न पडलेला असेल. शरद पवारांच्या NCPलाही प्रश्न पडलेला असेल. तर एकंदरीतच हे आंदोलन आत्मक्लेश नावाचं आंदोलन संपलेलं आहे. परंतु हा क्लेश नेमका होता कशाचा? महायुतीच्या विजयाचा क्लेश होता की खरंच लोकशाहीची हत्या होत आहे याचा होता? लोकशाहीची हत्या होत आहे तर सुप्रीम कोर्ट आहे. तर बाबा आढाव यांचं हे आत्मक्लेश आंदोलन नेमकं महायुतीच्या विजयाचा क्लेश त्यांना होता की महाविकास आघाडीच्या पराभवाचा क्लेश त्यांना होता? हे जास्त सविस्तर सांगण्याची आता आवश्यकता उरलेली नाही आहे, कारण महाराष्ट्रातली जनता आता सुज्ञ झालेली आहे असं विरोधक म्हणतात आणि सत्ताधारी सुद्धा म्हणतात. तर पुन्हा तेच, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.